आपण जर बघितलं तर या ठिकाणी या बसमध्ये गेलेले काय शिवसैनिक आपल्याला कपडे साड्या दिसतात सगळ्यांना याला जबाबदार कोण आहे? आपण जर बघितलं तर हे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात कारण तर एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो. किती गैरप्रकार सध्या स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये होत आहेत आणि विशेषतः पार्किंगला लावलेल्या बसमध्ये या साईडला दोन करा इकडं या साईडला दोन करा ही घटना घडली आहे अशा पद्धतीने काय सांगणार आहे? काय सांगायचं आम्ही सुरक्षित आहे का हे सांगायचंय का या सरकारला आम्ही सांगायचंय काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आया बहिणींना सुरक्षा मिळाली आणि आता तिकीट माझं वाक्य आहे गृहमंत्र्याला काही कारण देऊन त्याला जर मोकळं सोडलं लाडक्या बहिणीला 1500 रुपयाची गरज नाही लाडक्या बहिणीला पाहिजे सुरक्षितता नाही. पण आता ही जर बस बघितली तर बस मध्ये काही साड्या कपडे काय चला आपण बघितलं तर गोष्ट द्या गोष्ट द्या 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 गोष्ट द्या गोष्ट द्या करायचं काय परिवहन मंत्र्याचं करायचं काय तर पुण्यामध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर सध्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे. सर्वात गंभीर दोन गोष्टी आज दिवसभरामध्ये समोर आलेल्या आहेत. सगळ्यात भयंकर संतापजनक घटना जी पहाटेच्या सुमाराला स्वारगेट बस स्थानकावर घडली. एका तरुणीवर बंद असणाऱ्या शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आले आणि या निमित्ताने या सगळ्या परिसराचा आढावा घेतला असता एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आत्ता काही वेळापूर्वीच आपण बघितली. कशा प्रकारे बसमध्ये वेगवेगळी आंतरवस्त्र कंडोम साड्या आणि इतर कपडे पडल्याचं आपण बघितलं. त्यामुळे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये नेमकं काय घडतंय पोलिसांच्या सहमतीने सुरक्षा रक्षकांच्या सहमतीने हे सगळे प्रकार सुरू आहेत का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे. आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. 20 सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात असताना या सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनच्या समोरच पार्क करण्यात आलेल्या या बसमध्ये असा अत्याचार होतोच कसा असा सवाल विचारला जातो. आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवानी, काही वेळापूर्वीच तू बसमध्ये जाऊन घेतलेला आढावा आपण बघितला. संपूर्ण महाराष्ट्राला अंगावर अक्षरशः काटा आणि संताप आणणारी अशी ही सगळी दृश्य आहेत. आंदोलनाला देखील आता सुरुवात झाली आहे. काय नेमकं समोर आलंय गेल्या काही तासांमध्ये? सकाळी ही घटना समोर आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी देखील या घटनेची सगळी दखल घेतली, माहिती घेतली. आरोपी शोधण्याचा पोलिसांनी 8 टीम जमा केल्या आहे. मात्र हे सगळं सुरू असताना स्वारगेट परिसरात मागच्या बाजूने ज्या काही पडक्या बसेस आहेत त्या बसेस मधलं दृश्य देखील एबीपी माझानं आता समोर आणलं आणि त्या बसेसमध्ये रात्रीच्या वेळेस सुद्धा किंवा दिवसाच्या वेळेस घाणेरडे प्रकार सुरू असल्याचं त्या दृश्यांमधूनच आपल्याला समोर आलं. त्या बसमध्ये कॉन्डम्स आहेत, साड्या, शर्ट, काही अनेक प्रकारचे वस्त्र देखील त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे स्वारगेट बस स्टॉप आहे या स्वारगेट बस स्टॉप मधून महाराष्ट्रभर बसेस जातात आणि या स्वारगेट बसच्या परिसरातल्या या पडक्या बसेस मध्ये असे सगळे प्रकार
सुरू असल्याचं हे दृश्यातून दिसतंय. आपण यावर दावा करू शकत नाही की हे प्रकार इथे घडतातच, मात्र दृश्य आपण बोलण्यात याच्यापेक्षा जास्त बोलकं आहे असं मला वाटतं. एवढंच नाही तर ह्या सगळ्या परिसरात आता सुरक्षेची गरज आहे. जर पडक्या बसेसमध्ये असं दृश्य असेल आणि बसमध्ये बलात्कार होण्याची घटना जर समोर येत असेल तर आगार प्रमुख काय करतात, पोलीस प्रशासन काय करतात आणि इथली सुरक्षितता धाब्यावर टांगली आहे का असा हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. बलात्काराची घटना ही पडक्या बसेसमध्ये सापडणारं कॉन्डम, साड्या, कपडे हे सगळं दृश्य महाराष्ट्राला हादरवणार आहे आणि अर्थातच दिवसभर पासून इथे वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी येऊन आंदोलन करतायत. काही वेळापूर्वीच वसंत मोरे यांनी सुरक्षा जे दल होतं ते फोडलं. इथे सुरक्षाच नाही तर या पक्षाची ही गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ते फोडलं, त्यांनी आंदोलन केलं आणि अर्थात जी बस आता आपण दाखवली त्या बसमध्ये देखील वसंत मोरे आत गेले आणि त्यांनी सगळ्या दृश्याचा आढावा घेतला आणि हे सगळं महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. या सगळ्या एकंदरीत प्रकरणातनं एकच समोर येतं की आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा स्वारगेट या बस आगारातला परिसर हा अतिशय सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अमोल. निश्चितपणे शिवानी, ज्या प्रकारे ही घटना उजेडात आली आणि त्याच्यामध्ये काही धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर आल्या. वसंत मोरे यांची जी प्रतिक्रिया होती, 20-20 सुरक्षा रक्षक तैनात असताना सुद्धा या केबिनपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही बस उभी होती आणि तिथला हा प्रकार रोखण्यात सुद्धा यश आलं नाही. हे एक मोठं फेल्युअर आहे असा दावा त्यांनी केलेला आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. ज्या प्रकारे ही घटना घडली आणि त्यानंतर आता ही घटना कशी घडली याचे काही तपशील सुद्धा समोर आलेले आहेत. CCTVचे संदर्भ त्याला आहेत. या चौकशीतून सुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर या गुन्ह्याबाबत काय काय फॅक्ट्स आतापर्यंत समोर आले आहेत? सकाळी ही घटना ज्यावेळी समोर आली होती त्यानंतर या घटनेचा तपास पोलिसांनी सगळा सुरू केला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे की काल सकाळी ही मुलगी गावी जायला निघाली होती सोलापूर बसमध्ये, पुण्याची सोलापुरी बसमध्ये होती आणि फलटणला ती जायला निघाली होती. मात्र 5:30-6च्या दरम्यान जो आरोपी आहे दत्ता गाडे या आरोपीने त्या मुलीला सांगितलं की या सगळ्या बसमध्ये जाऊ नको, ही बस सोलापूरला जाणारी नाही, पण मी तुला दुसरी बस दाखवतो, ती बस सोलापूरला जाणारी आहे, तू माझ्यासोबत चल असं म्हणून त्या आरोपीने गोड बोलून त्या मुलीसोबत मुलीला घेऊन त्या दुसऱ्या बसमध्ये गेला आणि त्या मुलीला त्यावेळी संशय आला सुरुवातीला की हे सगळं काय सुरू आहे, बस बंद आहे, बसचे लाईट बंद आहे आणि त्यांनी हे सगळं संशय उपस्थित केल्यानंतर त्या माणसाला सांगितलं, आरोपीला सांगितलं की नाही ही बस तिथे जाणार नाहीये, पण त्या आरोपीने तिला सांगितलं की पहाटेची वेळ आहे, इथले सगळे लाईट बंद आहे, काही वेळातच ही बस नाही निघेल. आणि शिवानी, मी येतो थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, ज्या प्रकारे पुण्यातला हा प्रकार समोर येतोय, एकतर मूळ घटना आणि त्यानंतर स्वारगेट परिसरात चालणारे अनेक गैरप्रकारांना संशय निर्माण व्हावा अशा सगळ्या घटना दृश्य समोर येत आहेत, कसं बघायचं या सगळ्याकडे? हे चक्रावून टाकणारही आहे आणि मन बधीर करणारही आहे. ज्या पद्धतीचं वर्णन आणि तपशील आपण सांगत आहात हे सगळे तपशील बघता नेमकं म्हणजे पर्वती आजूबाजूचा परिसर आणि तिथले पोलीस यंत्रणा करते काय. स्वारगेट सारखा जो सातत्याने म्हणजे दिवसा जेवढी गर्दी असते तेवढीच रात्री सुद्धा तिकडे गर्दी असते, एवढ्या गजबजलेल्या परिसरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते तेव्हा निश्चितपणे तिथल्या एकूण पोलीस व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह जास्त वाढायला लागतात. खरंय. सुषमाजी, दुसरी गोष्ट म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी संतापजनक अशी घटना घडली. या घटनेचे काही तपशील हळूहळू समोर येत आहेत. मात्र सुरक्षा रक्षक तैनात असताना आणि जसं आता काही वेळापूर्वी वसंत मोरे सांगत होते 20-20 सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी असताना तिथून हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडतो आणि याच्याबद्दल कुणालाच काही समजत नाही, कुणीच त्याच्यामध्ये काही टोकायला जात नाही. किती भयंकर आहे हे? सर्वसामान्य हजारो प्रवासी रोज या ठिकाणी जातात. हे भयंकर तर आहेच आहे, मात्र ज्या महिला की ज्यांना अनिवार्य आहे एकटीने प्रवास करणं, कदाचित त्यांच्या घरात कोणी नसेल, कदाचित काही गरजा असतील. बऱ्याचदा असं असतं की साताऱ्याला जर सकाळी 9-10 वाजता पोहोचायचं असेल तर पहाटेच्या वेळेला त्या बस स्टँडवर प्रचंड गर्दी असते. शक्यतो 4-5 वाजताची शिवनेरी घेण्यासाठी सुद्धा या महिला तिकडे थांबलेल्या असतात. अशा वेळेला निश्चितपणे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणं आणि पोलिसांनी सुद्धा पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं. त्याच वेळेला डेपोची जी लोक आहेत त्या डेपो मॅनेजर आणि डेपोतल्या इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा ती जबाबदारी ठरते. परंतु स्वारगेटचा जर एकूण आपण परिसर नीट बघितला तर त्याचं जे कंपाऊंड आहे पूर्ण बस स्थानकाचं, ते कंपाऊंडही फारसं काही सुरक्षित नाही.
त्यामुळे अनेक भौतिक गोष्टी सुद्धा याला कारणीभूत ठरतात. खरं आहे. धन्यवाद सुषमाजी, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. रुपाली ठोंबरे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. रुपालीजी, ज्या प्रकारे अत्यंत संतापजनक अशी ही घटना समोर आलेली आहे, त्याच्या आता तपास सुरू आहे, आरोपी अजूनही फरार आहे. मात्र स्वारगेट सारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी जिथे सतत माणसांची वर्दळ असते तिथे सुद्धा महिला सुरक्षित नाहीत, हे या निमित्ताने समोर आलंय. कसं बघायचं आपण या सगळ्याकडे? मुळामध्ये जी आज पुण्यामध्ये बस स्टँडच्या ठिकाणी घटना घडली ही खरंच धक्कादायक आहे. आणि ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे तिथले आगार व्यवस्थापक कर्मचारी तेवढेच त्याला कारणीभूत आहेत. म्हणजे तुम्ही बसेस तुमच्या उभ्या आहेत, तुम्हाला बसेसमध्ये कोण चढतंय, आजूबाजूचे कुठले गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आत येतात कशी, आणि एकंदरीत आजच्या प्रकारावरनं लक्षात आलेलं आहे की तिथे जे गरदुल्ले काय ते सगळे जे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आहेत, जुगारी असतील किंवा रात्रीचे बेवडे असतील, हे आत येतातच कसे. आणि हे आत आल्यानंतर त्याच्यावर जर आगाराच्या व्यवस्थापनाचं लक्ष नसेल तर या घटना घडणार. या घटना घडल्यानंतर मग नंतर तुम्ही उपयोग नाहीये ना त्या गोष्टीचा. मग महिला असुरक्षित राहणारच आहेत. त्यांची जबाबदारी होती की या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. ती जी गाडी लावली होती ती लॉक का नव्हती, ती लॉक असली पाहिजे होती, त्यांचा ड्रायव्हर कोण, त्यांचा कंडक्टर कोण, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम तो ज्या खुर्चीवर बसलेला आहे तिथल्या डिपार्टमेंटचं आहे. आणि या सगळ्या जसं घटनेला तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आरोपी जसा त्याला आरोपी करण्यात आलाय तेवढाच जबाबदार आगारचं व्यवस्थापन सुद्धा आहे. खरंय रुपालीजी, सुरक्षा व्यवस्थेचा गलथान कारभार हा तर एक मुद्दा आहेच, मात्र त्याचबरोबर अजून एक गोष्ट या निमित्ताने जी समोर आली आहे की अनेक बसेसमध्ये कंडोम आढळून आलेले आहेत, आंतरवस्त्र आढळून आली आहेत, महिलांचे साड्या अनेकांच्या आढळून आलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे सगळं सुरक्षा व्यवस्थेच्या संगनमताने सुरू आहे की काय, अशी सुद्धा शंका घ्यायला आता वाव निर्माण झालाय. 100% जर त्या बसेसमध्ये तुम्हाला कंडोम आढळत आहेत, साड्या आढळत आहेत, म्हणजे जे काही बाहेर समजा जे काही गैरप्रकार रस्त्यावर करू शकत नाही त्याच्यासाठी तर या बसेसचा उपयोग होत नाहीये ना, हे त्या आजच्या घटनेने सगळ्यांसमोर आलेलं आहे. आणि त्याला पुन्हा सांगते तेवढेच जबाबदार आगार व्यवस्थापन आहे. तुमच्याकडे ताब्यात असलेली प्रॉपर्टी, तुमच्याकडे ताब्यात असलेल्या बसेस किंवा परिसरामध्ये गैरप्रकार होऊच कसे शकतात, आणि ज्यांच्या ह्याच्यात ते गैरप्रकार होतात ते त्याच्यामध्ये सामील असण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासन तपास करून कारवाई करतील तो भाग राहिला, परंतु सरकार म्हणून परिवहन खात्याने ताबडतोब आगाराच्या व्यवस्थापनाला त्याच्यात जे दोषी आहेत, जो प्रमुख आहे त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही लोक यांना त्यांच्या कामाची कर्तव्य कळणार नाहीत आणि त्यांना त्यांची जबाबदारी कळणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्यांवर काय कारवाई होते हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. रुपाली ठोंबरेजी, धन्यवाद. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.